एक जे प्रकरण घडलेलं आहे ते अतिशय भयानक प्रकरण घडलेलं आहे। अतिशय क्षुल्लक कारणावरून, हे क्षुल्लक कारण नाही। अध्यक्ष महोदय, जी आहुदा कंपनी आहे, या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्टेटमेंट केलंय 2 महिन्यापूर्वी त्यांना एका तालुक्यात बोलावून घेण्यात आलं होतं आणि तिथं सांगितलं होतं, मागितले होते 2 कोटी रुपये आणि त्या 2 कोटी रुपयामधले काही मला वाटतं जो आवश्यक निधी होता तो 2 महिन्यापूर्वी दिला होता, पण उरलेला आवश्यक निधी जो आहे तो मागण्यासाठी शुक्रवारी विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष यांनी हे जे मुलं आहेत सुदर्शन घुले व इतर 5 हे मस्साजोगच्या त्या आहुदा कंपनीच्या आवादा कंपनीच्या गेटवरती पाठवले। गेटवरती पाठवल्याच्या नंतर ते दलित समाजाचा मुलगा होता वॉचमन, त्याला त्यांनी मारहाण केली। मारहाण केल्याच्या नंतर 5च मिनिटाच्या अंतरावर स्टँडवरती संतोष देशमुख हे सरपंच होते, त्या वॉचमननी सरपंचाला फोन केला, सरपंच साहेब इथं काहीतरी लोक आलेले आहेत आणि त्यांनी मला मारहाण केली। आता गावातल्या लेकराला मारहाण केलं म्हणल्यावर हा सरपंच पळत पळत तिथे गेला। अध्यक्ष महोदय, एकदा आमदार होणं सोपं आहे, 2दा आमदार होणं सोपं आहे, 3दा आमदार होणं सोपं आहे। आता या सभागृहामध्ये कालिदास कोळंबकर साहेब मला वाटतं 9 वेळा आलेत, आदरणीय गणपत आबा देशमुख हे 11 वेळा या सभागृहामध्ये आले, 9 वेळा इथं आले। यावेळेस बाळासाहेब थोरात पराभूत झाले, परंतु मला वाटतं त्यांची सुद्धा टर्म ही बऱ्यापैकी मोठी होती। अजितदादा 90चे आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री 99 पासून या सभागृहामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, गावचा सरपंच होणं फार अवघड गोष्ट आहे। हा भातसा आहे मुळात, तो त्याचं मूळ गाव हे बार्शी आहे, परंतु लहानपणापासून मामाकडे वाढलेला आहे आणि 3री टर्म पहिल्यांदा जनतेतून सरपंच झालाय, नंतर मेंबर मधून मध्ये अजितदादांचं सरकार आलं, म्हणजे अजितदादांचं म्हणजे त्यांच्या मवियाचं, त्यांनी पुन्हा निर्णय बदलला आणि मेंबर म्हणून मधून सरपंच केला, मेंबर मधून सुद्धा तोच सरपंच झाला। आता पुन्हा एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आलं, पुन्हा जनतेतून सरपंच केला, 3ऱ्यांदा तो सरपंच झाला। 3 वेळा सरपंच होणारा माणूस अध्यक्ष महोदय गावातल्या लेकराला मारलं म्हणून तिथपर्यंत गेला आणि सुदर्शन घुले आणि ह्या गँगला फक्त तो म्हणाला की बाबा कसं काय तुम्ही इथं आला, कशामुळे मारतात, तर ते काय म्हणत होते, आम्हाला डायरेक्ट प्रवेश करू द्या। मस्साजोग गावाचे 11 मुलं वॉचमन म्हणून तिथं काम करतात, त्यापैकी 4 मुलं होते, ते म्हणले आतल्या साहेबाला आम्ही फोन करतो आणि त्यांनी जर तुम्हाला येऊ द्या म्हणलं तर आम्ही लगेच सोडतो। आतमध्ये इंटरकॉम वरती बोलायला तो पोरगा गेलाय, तरी सुद्धा म्हणले इंटरकॉम वाल्या काय नको इकडे, त्याला झोडायला सुरुवात केली। ते फक्त अडवायला सरपंच आला आणि सरपंच म्हणला ए बाबा हो, इथं मारामाऱ्या करू नका, मारामाऱ्या करू नका म्हणल्याबरोबर त्याचा व्हिडिओ आहे अध्यक्ष महोदय, व्हायरल झालेला आहे। त्यांनी लगेच त्या घुलेनी लगेच त्या सरपंचाच्या तोंडात मारली। आता सरपंचाच्या तोंडात मारल्यावर त्या सरपंचाने सुद्धा उलटे 2 तोंडात मारल्या, विषय लगेच संपला। लगेच गावातले 4-2 लोक आले, म्हणले बाबा भांडणं करू नका, भांडणं। पोलीस पोहोचले तिथं त्यावेळेस शुक्रवारी, ही शुक्रवारची 9 तारखेची घटना आहे अध्यक्ष महोदय। 9 तारखेला पोलीस गेले, हे सगळे घुले, प्रतीक घुले, केदार एक आडनाव आहे आणि बाकी काय जे नाव आहेत ते आरोपी, सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं, ते गेले। हे दलित समाजाचा मुलगा गेला अध्यक्ष महोदय आणि त्यांनी अॅट्रॉसिटीची केस दाखल करण्याचा प्रयत्न केला। माझं म्हणणं एवढंच आहे, कंपनी गेली फिर्याद दाखल करायला की आम्हाला एक्स्टॉर्शन म्हणजे खंडणी मागायला आलेत, शुक्रवारी कंपनीची फिर्याद दाखल करून घेतली नाही अध्यक्ष महोदय। दलित समाजाच्या त्या मुलाची अॅट्रॉसिटीची केस दाखल करून घेतली नाही, कारण ॲक्च्युअल जातीवाचक शिवीगाळ तिथं झालेली होती
आणि ती व्हिडिओमध्ये सुद्धा दिसते अध्यक्ष महोदय. ते व्हिडिओ एकदा चेक करून बघावा अशा प्रकारची माझी विनंती. तर कोणाचा फोन आला, विष्णू चाटे तिथे लगेच तिथपर्यंत पोहोचले. हे आरोपींना घेऊन जाऊस्तोवर ते तालुका अध्यक्ष तिथे आले. तालुका अध्यक्षाच्या म्हणण्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय. यांचा कोण आका आहे, ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही अध्यक्ष महोदय. त्या कंपनीची फिर्याद, आहुदा नावाची जी कंपनी आहे आवादा, त्या कंपनीची सुद्धा फिर्याद शुक्रवारी घेतली नाही. अत्यंत किरकोळ अध्यक्ष महोदय, अत्यंत किरकोळ काहीतरी NC घेतली आणि या लोकांना लगेच सोडून दिलं. 9 तारखेला मी SITची मागणी केली. ते पुढे बोलतो ना त्याच्यावरती. आकाच शोधतोय आम्ही. तुम्ही जसं म्हणताय तसं ह्या आकाच्या शोधात आम्ही सुद्धा आहोत अध्यक्ष महोदय. त्या दिवशी अत्यंत साधी फिर्याद घेतली आणि ह्या लोकांनी लगेच त्यांना तिथून बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय, शनिवार रविवार त्याचे व्हिडिओ बाहेर आलेत अध्यक्ष महोदय. हे भोसले नावाचे जे तिथले PS आहेत, हे सुदर्शन घुले नावाचा जो मेन आरोपी यातला, जो मारहाण करायला होता, त्याला मोटरसायकलवर घेऊन पूर्ण शहरामध्ये फिरत होता आणि पूर्ण शहरात फिरून काय म्हणत होते, संतोष देशमुख आलाय का म्हणले. तर तो बिचारा एवढं झालं म्हणून त्या दिवशी घरीच बसला, रविवारी सुद्धा घरी बसला. परत ते महाजन नावाचे कोण तिथले PI आहेत, त्यांच्याबरोबर हे पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये फिरत होते. सोडून तर लगेच दिले. त्यांना कसल्याही प्रकारचं हजर वगैरे काही केलं नाही, लगेच सोडून दिलं. आणि सोमवारी अध्यक्ष महोदय यांनी अगोदर काय सांगितलं, जी क्लिप दिसते हॉटेलमध्ये अध्यक्ष महोदय, सुदर्शन घुले मेन आरोपी आणि भोसले नावाचा तो PSI, दोघ जण चहा पित होते. त्याचा जो भाऊ आहे धनराज, धाकटा भाऊ, त्या धाकट्या भावाला यांनी बोलवून घेतलं. तो पलीकडे चहा पित होता. त्याला म्हणले इकडे काय झालं त्या दिवशी असं तसं. ते म्हणले आदल्या दिवशी म्हणले असं असं झालं भाऊ. त्यांनी सरपंचाच्या तोंडात मारली. मग सरपंचाने पण त्याच्या तोंडात मारली आणि मिटलं म्हणले. पण तरी म्हणले काय आपण उद्याच्याला मिटवू, तुम्ही या. तरी हे म्हणलं भाऊ ठीक आहे, आम्ही माझ्या भावाला सांगतो, तो माझ्यापेक्षा थोरलाय, त्याला पाठवून देतो. दुसऱ्या दिवशी सोमवारी अध्यक्ष महोदय सकाळीच संतोष देशमुख ह्याला गेले केजला, मिटवायचं म्हणून पोलीस स्टेशनला गेले. चेक करा, त्याचं लोकेशन सुद्धा चेक करा. म्हणले भोसले साहेब मिटवायचं ठरलं होतं, मिटवायचंय का म्हणून तिथं गेलं, कोणीही आलं नाही. पोलीस स्टेशनला म्हणले नाही मिटवायचं. आणि तो गाडीत त्याचा आत्ते भाऊन ते दोघं जण आले. त्याची सुद्धा क्लिप आलेली आहे. पुढे एक काळी स्कॉर्पिओ, मागे एक काळी स्कॉर्पिओ. अध्यक्ष महोदय, हा सुदर्शन घुले नावाचा जो मुलगा आहे त्याची मी माहिती घेतली. अध्यक्ष महोदय, सुदर्शन घुलेचं 4 का 5 का 6 पत्र्याचं घर आहे. 6 पत्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोदय? त्याला कोणी स्कॉर्पिओ दिली, बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली, हे सांगा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा, आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे. नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय, वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून. अध्यक्ष महोदय, गंगाखेड, सोनपेठ, इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत. त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे. अध्यक्ष महोदय, हायवा किती चालाव्यात? 300 हायवा. कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा 300 हायवा कुणाच्या आशीर्वादाने, कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय. हे फार भयानक आहे. 300 जर ते बी 10 टन ज्याच्यामध्ये वाळू जाती, असे अध्यक्ष महोदय 300 गाड्या रोज चालतात. सोनपेठच्या तिथं, गंगाखेडच्या तिथून रत्नाकर गुट्टे साहेब इथं असतील मला वाटतं, सन्माननीय सदस्य, त्यांना सुद्धा विचारा, तिकडनं सुद्धा येत असेल.
300 गाड्या चालतात अध्यक्ष महोदय, त्याला रॉयल्टी नाही, त्याला पावती नाही, काय नाही, आओ जाओ आएंगे जाएंगे। दररोज अध्यक्ष महोदय काही करोड रुपये गोळा केल्याशिवाय संध्याकाळी हे लोक थांबत नाहीत। हे कोण लोक आहेत अध्यक्ष महोदय? हे कशामुळे होतं अध्यक्ष महोदय? ही पुष्टी कोणी दिली जाती? अवादा कंपनी तिथं आली, O2 कंपनी आली बीड जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय, रिन्यू पॉवर कंपनी आली, यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाची कंपनी आहे ती। जरा त्या कंपन्यांना सुद्धा बोलवून घ्या अध्यक्ष, O2 ला बोलवून घ्या। या कंपन्यांना कोण बोलवून घेतं बीड जिल्ह्यामध्ये? कंपन्यांना एक कंपनी नाही, अवादा एक कंपनी आहे। आता अवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा। त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती? एक्स्टॉर्शनची 2 महिन्यापूर्वी घडलेली। जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्छ महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अट्रॉसिटीची, किमान तहसीलदारकडे 107 तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय। किंवा LCB काय करते बीडची? LCB कडे का पाठवले नाही? हे लोक LCB कडे जरी पाठवले असते तरी घाबरले असते। सोमवारी त्यांचा खून करण्याची करायचं काय होतं अध्यक्ष महोदय? मी पूर्ण माहिती घेतली, यांनी काय ठरवलं आणि त्यांनीच मारलेलं व्हायरल केलं। आणि व्हायरल झाल्यामुळं माझ्या तोंडात मारली एका सरपंचानी, इगो दुखावला गेला। म्हणून काय करायचं म्हणले यांनी प्लॅन काय केला? एक प्लॅन केला होता अध्यक्ष महोदय, याला गाडीत उचलून न्यायचा। फार डेंजर प्लॅन होता अध्यक्ष महोदय। कळंबला एक महिला तयार केली, हा तिथपर्यंत न्यायचा, त्या महिलेची छेड काढली किंवा आणखी काहीतरी केलं म्हणून दाखवायचं, पुन्हा बदडून मारून ह्याला मारून टाकायचा, इथपर्यंतची मानसिकता गेलेली आहे। ती जी कोणी महिला तयार केलेली आहे तिची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि उचलल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय त्याचा आत्ते भाऊ, आत्याचा मुलगा जो त्याच्या गाडीत होता, ड्रायव्हर सीटला त्याच्या एवढा मोठा दगड घेतला आणि त्याच्या समोर टाकला, ते जागीच घाबरलं। आणि ह्या सरपंचाला उचललं 5-7 जणांनी, लगेच हॉकी स्टिक, रॉड, फायटर, काय काय सत्तूर फातूर काय काय वापरतात हे लोक माहित नाही अध्यक्ष महोदय। सगळ्यांनी मारलं आणि गाडीत बसवलं। तो आरडत ओरडत अध्यक्ष महोदय भीक मागत पोलीस स्टेशनला गेला। पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार 40 मिनिटाच्या नंतर आला गुन्हा दाखल करून घेणार। महाजन नावाचे जे पोलीस आहेत, मी महाजनांच्या वरती फार टीका करणार नाही, कारण त्यांनी लगेच गाडी काढली आणि कोणत्या तरी एका गावाच्या दिशेने निघाले। विष्णू चाटे आणि या सरपंचाचा भाऊ जो क्लिप मध्ये दिसतोय अध्यक्ष महोदय, आज टीव्ही वरती बोलतोय, 36 कॉल झालेत अध्यक्ष महोदय। 36 पैकी 35 कॉल ह्या मुलांनी केलेत, भावानी। माझ्या भावाचा प्राण घेऊ नका हो, त्याला सोडून द्या। आणि विष्णू चाटे सांगतोय 20 मिनिटात तुझा भाऊ घरी येईन, तू घाबरू नको। परत कॉल केला, 20 मिनिटात तुझा भाऊ परत येईन, घाबरू नको। आशेने फोन करत राहिला हो अध्यक्ष महोदय आणि त्याला मारलं। मी डॉक्टरांना, ज्या डॉक्टरांनी CS ला विचारलं, छोट्या मोठ्या डॉक्टरला नाही, जिल्ह्याच्या CS ला विचारलं अध्यक्ष महोदय। ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखला मारलेला, अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून। 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 mm सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो। इतका बेरहमीने मारला त्याला, किती बेरहमीने मारला जरा बघा ना अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय जो मारहाण करताना त्याला व्हिडिओ कॉल करून दुसऱ्याला दाखवलाय। व्हिडिओ कॉल कुणाला दाखवलाय हे चौकशीत आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। कुणाला दाखवलाय? मी आता कोणाचं नाव घेणार नाही, मी फक्त आका हा शब्द वापरला अध्यक्ष महोदय, मी कोणाचं नाव घेणार नाही। व्हिडिओ कॉल करून दाखवलाय, हे बघ याला कसं बदडतो, हा कसा मोठ्या मोठ्याने वळतोय, आक्रोश करतोय, रिंगण घेऊन रिंगणामध्ये घेऊन मारलाय अध्यक्ष महोदय। 6 माणसं जर 1 माणसाला बदाडीत असतील फायटरनी, कोणत्या विविध हत्यारांनी, काय करणार आहे? जीवाच्या आकांताने मोठ्याने ओरडत राहिला, अहो मला वाचवा, मला वाचवा। कोण वाचवायला येणार आहे अध्यक्ष महोदय? ही जी गँग आहे, आसपासच्या गावामध्ये विचारला अध्यक्ष महोदय, एखादी चांगलं लेकरू दिसलं तर त्याच्यावरती वक्र नजर टाकणारे सुद्धा हे सगळे लोक येतो।
कुणाची हिंमत होत नाही. एखाद्याच्या लेकराची छेड काढली आणि कुणी भाऊ, तिचा चुलता, तिचा वडील कुणी काय बोलला की लगेच हातपाय मोडून टाकायचे. अशा सुद्धा अनेक घटना आहेत ज्या रेकॉर्डवरती आलेल्या आहेत. माझी विनंती आहे, जे माननीय मुख्यमंत्र्यांना, जे सहृदय, ज्या धाक असलेला माणूस आहे आमचा मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे सुद्धा तपासणी करावी. आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढे आले नसतील त्यांच्या सुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक गेले पाहिजेत असं मत. अध्यक्ष महोदय, पाणी मागितलंय त्याला, पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलंय, त्याचाही व्हिडिओ काढलाय अध्यक्ष महोदय. तो सुद्धा व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सीएसचं सांगत होतो मी, जिल्ह्याचे सीएसने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर 10 ते 15 ml किंवा 20 ml ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठतं. मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं? त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय 2 लिटर ब्लड साठलं होतं, 2 लिटर. मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील? त्यांनी सांगितलं 150 ते 125 ठोके किंवा 200 ठोके याला टाकले. 200 ठोके एका माणसाला 6 माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार? अरे तुम्हाला खूनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा, त्याला एखादी गोळी घालायची, कारण गोळ्या बिळ्या तर यांच्याकडे 100% असणार. अध्यक्ष महोदय, 1200 का 1300 लायसन आहेत आमच्या बीड जिल्ह्यात. माननीय मुख्यमंत्री महोदय, लायकी नसणाऱ्यांकडे बी ती असं दाखवणारे, म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तूल, ज्यांच्याकडं लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं. धाब्यावर बसतात आणि दारू पितानी बारू करतात वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतात, आमच्याजवळ पिस्तूल आहे. असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तूलचे लायसन असतील अध्यक्ष महोदय, कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेल. परंतु 1200 ते 1300 लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून, मुंबईत तरी आहेत का नाही कोणाला ठाऊक, मुंबईत असतील का नाही मला नाही माहिती. लायसनधारी पिस्तूल किती असतील आशिषजी? आणि आमचा जिल्हा नेमकं काय, गँग्स ऑफ सफेपूर काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय 2 लिटर त्याच्या शरीरामध्ये. आणि अध्यक्ष महोदय 36वा कॉल विष्णू चाटेने केला, सांगितलं मी अजून 20 मिनिटात आणतो. 4 तास हे सगळं चाललं होतं आणि 4-3.5 तासांनी मेला तो. त्याला पाणी पाजलं नाही, मारत राहिले. दैठणा नावाच्या कळंब तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला. आणि तिकडून काय सांगितलं, हे पोलीस म्हणले दैठण्याच्या शिवारात सापडलाय संतोष देशमुख, आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो. आशेने सगळं मस्साजो गाव आणि त्याचे नातेवाईक तिथं गेले. अध्यक्ष महोदय त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमार्टमच्या रूममध्ये आणून टाकली. अध्यक्ष महोदय, लोक चिडले. शुक्रवारी ज्यांनी कोणी फोन केलेला आहे अध्यक्ष महोदय, शुक्रवारी, आणि माझं मत आहे अध्यक्ष महोदय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय, हे विमा कंपन्या आहेत ना, माणसाचे विमे उतरवतात, त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरतायत तपासणीचा अध्यक्ष महोदय, खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून. मागील 1 वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं, तो कुठे गेला, कुठं आला, तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलंय तोच मेलाय का, कारण त्यांना विम्याच्या रकमा द्याव्या लागतात. अध्यक्ष महोदय, त्याचं टेक्निक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे यासाठी. तू कॉम्प्रोमाइज कर, तू कॉम्प्रोमाइज करत नाही तर त्याचा आवडीचा घोडा असतो, तो रात्री मारून असं सोडून झाला, हे झालं ते झालं. त्या संतोष देशमुखची पाठ बघा, फक्त पाठ. साहेब, ते WWF मधली मारामारी बघितली, तसा त्याला झोपवला. 4-4 जण उड्या मारून गुडघे त्याच्या बरगड्यांवर मारत होते. साहेब, त्याच्या बरगड्या तुटल्यात आणि छातीत गेल्या, पूर्ण हृदयात गेलेत. एवढी क्रूरता महाराष्ट्रात, संवेदनशील महाराष्ट्र.